प्रिय भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए सिक्स्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 26 जानेवारी 2025 रविवार। स्थिर रागा, माझ्यात रागा आणि मी तुमच्यात राहीन, जसे की वेलीमध्ये राहिल्याशिवाय बांधी स्वतःहून फळ देऊ शकत नाही, त्याचप्रमाणे तुम्हीही माझ्यात राहिल्याशिवाय फळ देऊ शकत नाही। योगान 15वा अध्याय वचन 4। योगानाच्या सुरुवातीच्या 15व्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्त पित्याशी, स्वतःशी आणि देवाची मुलांशी असलेल्या नात्याचे सुंदर वर्णन करतात। पिता हा वेलीचा निगा राखणारा आहे। प्रभू येशू ही खरी वेल आहे आणि आपण वेलीतील बांधा आहोत। आपण जितके वेलीमध्ये स्थिर राहू, तितका वेलीचा स्वभाव व्यवहार आपल्यालाच बिनेल। आपणही फळ प्राप्त होऊ आणि आपल्या मार्फत प्रभूचे नाव गौरवले जाईल। काय धन्य जीवन आहे हे! त्याच वेळी आपण एक गोष्ट विसरू नये, झाडाशिवाय फांदी जगू शकत नाही, ती एक दिवसही टिकू शकत नाही। जेव्हा प्रभू आपल्याला काही आत्मिक देणग्या आणि कृपेने भरलेली कौशल्य देतो, तेव्हा काही लोक गर्विष्ठ होऊन प्रभूपासून दूर जातात। ते चर्च सोडून स्वतःहून मंत्रालय करण्याचे प्रयत्न करतात। काही कालानंतर आपण पाहतो की ते पापात आणि या जगाच्या दुष्टतेत पडतात। एकदा बिली ग्रॅहम यांची मुलाखत घेताना एका पत्रकाराने त्यांचे खूप कौतुक केले आणि म्हणाले, तुम्ही या शतकातील महान प्रचारक आहात। या शतकात तुमच्यासारख्या कोणीही लाखो आत्म्याने ख्रिस्ताकडे नेले नाही। यावर बिली ग्रॅहम नम्रतेने म्हणाले, मी देवाच्या कृपेने उभा आहे। मी ख्रिस्ताला वागून नेणारे गाढव आहे, म्हणून गाढवाचे कौतुक करू नका, तर माझ्यात असलेल्या ख्रिस्ताचे गौरव करा। एक मजेशीर गोष्ट एका पान आणि जमिनीच्या गाठीबद्दल सांगितली जाते। एका दिवशी पानाने विचार केला की मला झाडासोबत हा राहावे लागेल आणि झाडापासून विभक्त झाले। त्याचप्रमाणे एका जमिनीची गाठीने स्वतःला डोंगरापासून वेगळे केले। पान आणि गाठ चांगले मित्र बनले आणि नेहमी एकत्र राहण्याचे वचन दिले। परंतु हाय रे, एक दिवशी जोराची वादळ आणि पाऊस आला। पानाने जमिनीच्या गाठीखाली आश्रय घेण्याचा प्रयत्न केला, पण गाठ विखुरली गेली आणि पाण्यात वाहून गेली। तर पान वाऱ्याने उडून गेले। येशू ख्रिस्तापासून विभक्त होणाऱ्या व्यक्तीची हीच अवस्था असते। आपली महत्ता आणि आपले वैशिष्ट्य काय आहे? ती आपल्या ख्रिस्तामुळे आहे। ख्रिस्त आपल्यात वास करतो। आपल्यात जो आहे तो महान आहे। वेलीला तिचे गौरव फांदीमुळे मिळत नाही, परंतु जर फांदी वेलीमध्ये स्थिर असेल तर फांदी गौरव प्राप्त करते। म्हणून नेहमी देवाचे गौरव करा आणि त्याच्यावर अवलंबून राहा। देवाची मुलांनो, प्रभू तुम्हाला अनेकांसाठी आशीर्वाद होण्यासाठी नेमले। आजचे ध्यान वाक्य, मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत की माझा आनंद तुम्हामध्ये राहील आणि तुमची आनंद परिपूर्ण होईल। योगान 15वा अध्याय 11 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी निर्गम 14 अध्याय 15 अध्याय, संध्याकाळी मॅथ्यू 17 अध्याय। धन्यवाद।